अरे परत कोण दर्शन हा तिकडे नाही इकडे बघ. तू काय आहेस इथे? मी गेलोच कुठे होतो. हा बरोबर, पण आजारी होतास ना. आजारी माणसानं असं शेजारी राहू नये, जरा आराम करावा, घरात बसावं. चला हवाई उद्याचा तू अँकरिंग केलेलं, ओव्हरऑल ही प्रोसेस काय होती आणि तू काय सांगशील या सगळ्या? नाही, निलेश आजारी होता आणि कुणीतरी अँकरिंग करणं गरजेचं होतं. झी मराठीकडून मला विचारण्यात आलं. माझे आणि झी मराठीचे संबंध ॲज अन ॲक्टर आणि ॲज अन डिरेक्टर, ॲज अन ॲसोसिएट किंवा ॲसिस्टंट 1997पासून आहेत. त्यांचा हाऊसफुल नावाचा शो चालायचा तेव्हापासून आहेत. सो नाही म्हणण्याचा काही प्रश्न नव्हता. मित्रच आहे. मित्र सगळे मी, कुशल, भारत, सागर, निलेश, श्रेया सगळे मित्र आहेत. आणि मला चॅनलकडनं विचारलं, मला सांगितलं फक्त 2च भाग तुला करायला मिळतील. म्हटलं हरकत नाही, 2 तर 2. अरे तुझाच आहे बाबा कार्यक्रम, पण तू आजारी आहेस ना. आजारी आहे, विश्रांती घ्यायला पाहिजे, ठीक आहे, पण तू करशील ना सगळं नीट? अरे आरामात करेन. आता एवढं तुझ्याकडे बघून तेवढं तरी शिकू शकतो ना मी. काहीच टेन्शन नाही, तू आराम कर. आणि मी असंच म्हटलं की खरं तर 2ही करायची वेळ येऊन येईल. निलेश लवकर बरा व्हायला हवा आणि तो झाला. हे एक अर्थी खूप छान झाला आणि शो पुन्हा नव्या जोमाने दमाने सुरू आहे. मस्त अनुभव होता. काय टेन्शन नव्हतं फार काही. मी कधी अँकरिंग केलं नाही, पण एक नवीन अँकरिंगचा भाग केला. मला असं वाटतं त्यानिमित्ताने का होईना अँकरिंग जमला तर शोज तरी करायला मिळतील. नवीन शोज आले तर डेफिनेटली करेन. हाय, मी प्रियदर्शन जाधव. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.